ओके, लेक्चर सुद्धा आपण रेकॉर्ड करत आहोत. मला वाटतं कालचं लेक्चर तुम्ही पाहिलं असाल. हा, तुम्हाला लेक्चर नोट्स दिलेले आहेत आणि लेक्चर युट्यूब वरती पण ठेवलेलं आहे. काल आपण काय पाहिलं होतं, विन ब्रिज पाहिलं होतं, फ्रिक्वेन्सी मेजरमेंट युजिंग विन ब्रिज. सो टुडे वी विल मेजर or we will discuss the Q meter. Okay, today we will discuss the Q meter. Q meter. So what is mean by Q? Q is nothing but the quality factor. Q is nothing but the quality factor of a circuit. जरा याच्या वेळेला सर्वांनी एकदम या रे, काय होतं लेक्चरला हे होतं. आता मी इथून पुढे घेणार नाही, कोणाला लक्षात घ्या लेक्चर्स मध्ये. So today we'll discuss the Q meter. So Q meter is nothing but the a meter that generally measures the quality of your circuit, and Q is nothing but the quality factor. So Q factor is called as a quality factor or energy storage factor. It is also called as a energy storage factor. Energy storage factor. Q factor किंवा क्वालिटी फॅक्टर और त्याला आपण काय म्हणू शकतो, एनर्जी स्टोरेज फॅक्टर असं सुद्धा म्हणतो. तुम्हाला मला वाटतं बीएससी मध्ये ही गोष्ट झाली असेल. कोणती गोष्ट? बीएससी फर्स्ट इयरला किंवा एमएससी साठी, सॉरी बीएससी फर्स्ट इयर मध्ये किंवा 12th मध्ये एक ही गोष्ट मला झाली असेल. कोणती गोष्ट? की क्यू काय असतो. तुम्ही रेझोनन्स सर्किट कधीतरी ऐकलं असाल किंवा तुमच्या कधी वाचनातून गेलं असेल रेझोनन्स, आणि तुम्ही रेझोनन्स सर्किटचं किंवा रेझोनन्स नेटवर्कचं तुम्ही क्वालिटी फॅक्टर क्यू काढला असाल. जनरल डेफिनेशन काय असते क्यूची किंवा क्वालिटी फॅक्टरची? तर आपण काय म्हणतो, सो द डेफिनेशन ऑफ क्यू, डेफिनेशन ऑफ क्वालिटी फॅक्टर किंवा ज्याला आपण क्यू फॅक्टर असं ज्याला म्हणतो, तर त्याची डेफिनेशन काय आहे? इट इज अ रेशिओ ऑफ, इट इज अ रेशिओ ऑफ energy stored in the device, energy stored in a device to the energy dissipated by the device, to the energy dissipated by device. म्हणजे कुठले कुठले डिव्हाइस तुमच्या आवश्यकतात? रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, असे 3 पद्धतीचे जे तुमचे पॅसिव्ह डिव्हाइसेस आहेत, त्याचा आपण काय करतोय, क्वालिटी फॅक्टर करतोय. अँड इट इज वाइडली युज्ड इन अ जनरल लॅब फॉर टेस्टिंग युअर आरएफसी कॉइल्स, दॅट इज रेडिओ फ्रिक्वेन्सी चॉक्स, इंडक्टर्स, कॅपॅसिटर एक्सेट्रा. हे कशासाठी यूज केलं जातं? सो इट इज जनरली यूज फॉर द लॅब टेस्ट, फॉर टेस्टिंग ऑफ आरएफसी, रेडिओ फ्रिक्वेन्सी चॉक्स, इंडक्टर्स, कॅपॅसिटर एक्सेट्रा. ह्याची क्वालिटी चेक करण्यासाठी काय केलं जातं? क्यू मीटर हे काय केलं जातं, यूज केलं जातं. आणि त्याच्या डेफिनेशन प्रमाणे क्यू फॅक्टर म्हणजे काय झाला, डेफिनेशन काय सांगते त्याची डेफिनेशन? क्यू फॅक्टर इज नथिंग बट द रेशिओ ऑफ एनर्जी स्टोर्ड इन अ डिव्हाइस टू द एनर्जी डिसिपेटेड बाय द डिव्हाइस. तर आपल्याला माहित आहे एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस कुठला आहे? रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर पैकी जर तुम्हाला जर व्यवस्थित जर तुम्ही फिजिक्स शिकला असाल किंवा फर्स्ट इयर बेसिक शिकला असाल, तुमच्या लक्षात येईल. तर जो इंडक्टर आहे तो काय करतोय? एनर्जी स्टोअर करतोय, एनर्जी स्टोअर करतोय. आणि कॅपॅसिटर सुद्धा काय करतोय? एनर्जी स्टोअर करतोय. म्हणजे तुम्ही आयदर कुठल्याही एका वेला तुम्ही सांगू शकता की क्यू फॅक्टर सर्किटचा काय आहे. म्हणजेच काय, एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस कुठले? तुमचे आयदर इंडक्टर ऑर आयदर कॅपॅसिटर. आणि डिसिपेट करणारा डिव्हाइस कुठला? तर तो रजिस्टर असतो. ह्या दोन्हीचा रेशिओ म्हणजेच काय असणार तुमचा? क्यू फॅक्टर असेल. सो क्यू फॅक्टर इक्वल्स टू, सो दॅट्स वाय क्यू फॅक्टर इक्वल्स टू काय असतं? आपण असं त्याला क्यू म्हणू. सो क्यू इज नथिंग बट, जर आपण इंडक्टरच्या भाषेत जर बोललो तर इट इज नथिंग बट ओमेगा एल अपॉन आर, किंवा कॅपॅसिटरच्या भाषेत जर बोलला तर हाच काय असतं? 1 अपॉन ओमेगा सी आर. हा काय असतो तुमचा? क्यू फॅक्टर असतो.
Okay, so this is your Q factor. Q factor is nothing but energy stored in a device to the, so हे तुमचं काय एनर्जी स्टोरिंग आणि हे काय एनर्जी डेसिपेशन. आयदर तुम्ही इंडक्टरच्या भाषेत लिहू शकता किंवा तुम्ही कॅपॅसिटरच्या भाषेत लिहू शकता. यामधलं ओमेगा म्हणजे काय असतो? ओमेगा ही तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. आपण जनरली ओमेगा कसा लिहू शकतो? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ या भाषेत लिहू शकतो. बस तुम्ही जर एफ साठी जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला त्याचं इक्वेशन सुद्धा मिळेल. ओमेगा म्हणजे तुमचं काय अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, ती लिहितो कशी, अशी 2 पाय एफ च्या भाषेत लिहितो. तर नेहमी लक्षात ठेवायचं क्यू फॅक्टर इज इक्वल टू ओमेगा एल अपॉन आर और 1 अपॉन ओमेगा सी आर. हा असतो काय क्यू फॅक्टर. म्हणजेच क्यू इज नथिंग बट दी ओमेगा इंटू एनर्जी स्टोर्ड इन द डिव्हाइस डिवाइड बाय एनर्जी डिसिपेटेड बाय दी डिव्हाइस. सो वेअर डब्ल्यू इज दी, सॉरी, ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऍट अ रिझोनन्स. ओके, तर ओमेगा काय आहे? ओमेगा काय आहे? सॉरी, omega is nothing but angular frequency at resonance. At resonance. L म्हणजे काय तुमचा इंडक्टन्स, whereas C is capacitance. R is nothing but effective resistance of a coil or a capacitor किंवा तुमचा internal resistance. Effective resistance. Let's say it is considered as a effective resistance of coil. Coil म्हणजे तुमचा इंडक्टर और कॅपॅसिटर. याला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणू शकतो? इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तुमच्या नेटवर्कचा, तो म्हणजे तुमचा काय असतो? आर असतो. सो दॅट्स वाय द क्यू मीटर इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज डिझाइन टू मेजर द व्हॅल्यू ऑफ क्यू डायरेक्टली. जर आपल्याला असं जर आपण इन्स्ट्रुमेंट जर डिझाइन केलं, ते काय करेल? डायरेक्टली क्यू जर मेजर करेल तर त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणणार आपण? क्यू मीटर असं म्हणणार. तर आपण ह्या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे? तर प्रिन्सिपल काय आहे ह्या क्यू मीटरचं आणि डिजिटल एलसीआर क्यू मीटर कसं असतं, आयदर स्केलेटन नेटवर्क, स्केलेटन ब्रिज नेटवर्क कसं असतं आणि ओपॅम्प बेस्ड सर्किट कसं असतं, ते आपण काय करणार आहोत ह्या लेक्चरला पाहणार आहोत. तर ह्याचं वर्किंग कसं असतं पाहू आपण. ओके, ह्याचं काय आहे वर्किंग कसं आहे पाहू. वर्किंग, सो जर आपल्याला क्यू मीटर जर डिझाईन करायचं असेल तर काय लागतं? आपल्याला अशा पद्धतीचं एक सर्किट तयार करावं लागतं. इकडे जरा लक्ष द्या. मग इथं काय असू शकतो तुमचा? इथं एक रजिस्टर असणार, इथं काय असणार तुमचा? इंडक्टर असू शकतो, इथे काय असू शकतो तुमचा? कॅपॅसिटर असू शकतो, आणि इथे काय असणार तुमचा? सोर्स असणार. ई हा व्हेरिएबल आहे, एसी आहे, लक्षात घ्या. हा काय झाला तुमचा? आर एल सी, बरोबर आहे. हे काय आहे? ई, हे व्होल्टेज अक्रॉस दिस 2 पॉइंट. तर व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आपण कसं लिहू शकतो? व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आपण व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर असं लिहू शकतो, ईसी लिहू शकतो, बरोबर आहे. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर कॅन बी रिटन लाईक ईसी. अँड व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर्स, जसं म्हटलं आर हा काय आहे तुमचा? इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ युअर कॉइल ऑर अ रेजिस्टन्स. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ युअर कॉइल, और कॉइल म्हणजे तुमची काय? इंडक्टर और कॅपॅसिटर. म्हणजे इथं आपण त्याला किंवा इंटरनल रेजिस्टन्स सुद्धा म्हणू शकतो. मग तुमचा जो ईएल आहे, ओके, तो काय शकतो? तर असा असू शकतो, इथून इथपर्यंत ईएल. समजतं तुम्हाला? तर हा तुमचा टोटल ई जो आपण सप्लाय केलेला आहे व्हेरिएबल एसी साठी, हा तुमचा आर एल सी. सो दिस इज ईएल अँड दिस इज ईसी. तर प्रिन्सिपल वर्किंग कसं आहे? सो इट इज बेस्ड ऑन अ सिरीज रेझोनन्स सर्किट. हे जर तुम्ही सर्किट जर पाहिलं तर ह्या सर्किटला काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज अ सिरीज रेझोनन्स सर्किट. सो दिस इज अ फिगर अँड दिस फिगर इज नथिंग बट series resonance
circuit, series resonance circuit, and it has a characteristic that the voltage across coil is equal to, or voltage across coil or voltage across capacitor is equals to applied voltage times the Q factor of a circuit. हे ह्याचं काय असतं, प्रिन्सिपल असतं. तर ह्या नेटवर्कची कॅरेक्टरिस्टिक आहे. जर तुम्ही जर BSc 1 ला जर तुम्ही शिकला असाल तर ह्या नेटवर्कची कॅरेक्टरिस्टिक काय असते ते तुम्ही लिहितो मी तुमच्या लक्षात येईल. ह्या नेटवर्कची कॅरेक्टरिस्टिक्स काय असते. So it has characteristic that the voltage across coil or capacitor equals to applied voltage times Q factor of a circuit. Q factor of a circuit हे त्याचं काय असतं, प्रिन्सिपल असतं. म्हणजेच दॅट इज मॅथमॅटिकल टर्म मध्ये तुम्ही काय लिहू शकता, दॅट इज EC is equal to EL is equal to Q into applied voltage किती आहे E. हे त्याचं असं इक्वेशन येतं, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असं येतं. आणि ह्या एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वरून तुम्ही काय करू शकताय, रेझोनन्स किंवा तुम्ही क्वालिटी फॅक्टर किंवा क्यू मीटर हे काय करू शकताय, डिझाईन करू शकताय. तर काय असतं ह्या रेझोनन्स सिरीज रेझोनन्स सर्किटची कॅरेक्टरिस्टिक काय असतं, इट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक्स दॅट द व्होल्टेज अक्रॉस कॉइल or voltage across capacitors equals to applied voltage times Q factor of a circuit. म्हणजे EC is equal to EL is equal to Q into E. हे झालं तुमचं नेटवर्क. हे कशासाठी यूज केलं आपण सिरीज रेझोनन्स सर्किट, तर क्वालिटी फॅक्टर किंवा क्यू मीटर डिझाईन करण्यासाठी आपण केलं. तर आता ह्यातला पहिला जो प्रकार आहे तो आपण काय करू पाहू. पहिला प्रकार कोणता आहे, तर डिजिटल LCR क्यू मीटर जे आहे ते आपण पाहू. तर पहिली इथं गोष्ट लिहून घ्या किंवा महत्वाची गोष्ट डिजिटल LCR क्यू मीटर ते आपण पाहायचं आहे. डिजिटल LCR क्यू मीटर, डिजिटल LCR क्यू मीटर आपल्याला पाहायचं आहे. तर जनरली आपण अॅनालॉग सर्किट का जायचं नाही, तर काही डिजिटलचे काही फायदे असतात. तर डिजिटलचे काय फायदे असतात, कोणतेही डिजिटल नेटवर्क जर तुम्ही जर घेतले किंवा आता फॉर एक्झाम्पल तुमच्या हातात मोबाईल फोन आहे बरोबर, तर हा कोणता आहे, तर हा डिजिटल डिव्हाइस आहे, हा अॅनालॉग डिव्हाइस नाही. डिजिटल डिव्हाइस म्हणजेच काय, जे डिव्हाइस ओनली वर्क ऑन अ बायनरी प्रिन्सिपल, आयदर 0 and 1 सिग्नल, यावरती जो डिपेंड असतो तो म्हणजे डिजिटल सिग्नल किंवा ते डिजिटल नेटवर्क असतं. अॅनालॉग मध्ये काय असतं, तुमचा कंटिन्युअस सिग्नल असतो बरोबर. आणि डिजिटलचे काही फायदे आहेत ओव्हर द अॅनालॉगचे पण काही फायदे आहेत ओव्हर द डिजिटल, पण डिजिटलचे जास्त फायदे. त्यामुळे आपल्याला जे काही गॅजेट्स आहेत, जी काही इन्स्ट्रुमेंट आहेत ती काय डिजिटल स्वरूपातच आहेत. तर जनरली काय असतं, डिजिटल इन्स्ट्रुमेंट हॅज ऍडव्हान्टेज ऑफ हाय अॅक्युरेसी. पहिला ऍडव्हान्टेज काय आहे ह्याचं, डिजिटल advantages of digital instrument. काय ऍडव्हान्टेजेस, डिजिटल इन्स्ट्रुमेंटचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, तर पहिलं ऍडव्हान्टेज काय आहे, तर इट हॅज अ हाय अॅक्युरेसी. इट हॅज हाय अॅक्युरेसी. त्यानंतर अजून दुसरा ऍडव्हान्टेज काय आहे, इट हॅज अ हाय इनपुट इम्पिडन्स. हाय इनपुट इम्पिडन्स. तिसरा ऍडव्हान्टेज काय आहे, स्मॉल इन साइज. चौथं काय आहे, वेट, लो वेट.
ही त्याची अशी काही 4 ऍडव्हान्टेज आहेत. ऍडव्हान्टेज ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट ओव्हर युअर अॅनालॉग मीटर. हा ॲक्युरेसी म्हणजेच काय, कारण आपण सगळा जो डेटा आहे तो आपण डिजिटल स्वरूपात घेतो, त्यामुळे आपण तो स्टोअर करू शकतो, त्याच्यावर प्रोसेसिंग करू शकतो, किंवा डेटा गॅदरिंगची जे काही टेक्निक्स आहेत त्या डिजिटल असल्यामुळे त्याची ॲक्युरेसी जास्त असते ओव्हर द अॅनालॉग. अॅनालॉग मध्ये काय होऊ शकतं, तुमचा जास्त नॉईज येऊ शकतो, त्यामुळे हे जो इन्स्ट्रुमेंट आहे डिजिटल इन्स्ट्रुमेंट त्याची ॲक्युरेसी जास्त असते. त्यानंतर दुसरा ऍडव्हान्टेज काय आहे, हा इनपुट इम्पिडन्स. मागच्या मी तुम्हाला सांगितलं होतं ओपॅम्प शिकवताना की हा इनपुट इम्पिडन्सचा फायदा काय आहे आणि लो आउटपुट इम्पिडन्सचा फायदा काय. हा इनपुट इम्पिडन्स असल्यामुळे आपण काय करू शकतो, तुमचा जो लोडिंग इफेक्ट जो आहे तो काय होतोय, कमी होतो. पुढचं जे किती जर तुम्ही सर्किट जोडलं त्याचा जो लोडिंग इफेक्ट आहे तो कमी होतो. आणि लो आउटपुट इम्पिडन्सचा फायदा काय असतो की तुम्ही कितीही सर्किट पुढे जोडू शकता. त्यानंतर स्मॉल इन साईज आहे आणि लो वेट आहे, हे 2 ऍडिशनल ऍडव्हान्टेज काय आहेत तुमच्या डिजिटल इन्स्ट्रुमेंटचे. त्यामुळे आपण डिजिटल एलसीआर मीटर काय करतोय, जनरली प्रेफर करतोय ओव्हर दी अॅनालॉग, किंवा कोणतेही डिजिटल इन्स्ट्रुमेंट प्रेफर करतोय ओव्हर दी अॅनालॉग. तर बेसिकली डिजिटल एलसीआर क्यू मीटर इज डिपेंड्स ऑन, सो डिजिटल एलसीआर क्यू मीटर is based on number one, measuring the unknown quantity. आणि दुसरं कोणतं आहे, कन्वर्टिंग दिस क्वांटिटी इनटू डिजिटल इन्फॉर्मेशन. Converting this unknown quantity, converting it will happen into digital information. तर हे ह्या 2 प्रिन्सिपल वरती काय तुमचं डिजिटल एलसीआर क्यू मीटर डिपेंड्स आहे. तर 2 कोणत्या गोष्टी, मेजरिंग दी अननोन क्वांटिटी अँड कन्वर्टिंग दिस क्वांटिटी इनटू डिजिटल इन्फॉर्मेशन. ओके, माझं सर्वांना ऐकू येते ना व्यवस्थित, कोणाला काही शंका नाही ना? कोणीतरी उत्तर द्या म्हणजे मला पुढे जायला बरं. ओके, तुम्हाला तो व्हाईट बोर्ड दिसतो सर्वांना? Digital LCR Q meter is based on 2 principles, that is it measure the unknown quantity and convert this quantity into digital information. तर जो पहिला पार्ट जो आहे तो आता आपण पहिला पाहू. तर पहिला पार्ट कुठला, मेजरिंग दी अननोन क्वांटिटी. आता ह्या अननोन क्वांटिटी मेजर करण्यासाठी कोणत्या अननोन क्वांटिटी असतात, आयदर रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स किंवा क्यू. ह्या ज्या क्वांटिटी आहेत त्यासाठी आपण काय पाहिलं होतं की फ्रिक्वेन्सी आलं, ह्यासाठी आपण वेगवेगळे ब्रिजेस पाहिले होते, बरं आहे. तर फॉर एक्झाम्पल विन ब्रिज फ्रिक्वेन्सीसाठी मेजर करतो, मॅक्सवेल ब्रिज इंडक्टन्स साठी मेजरमेंटसाठी करतो, शेअरिंग ब्रिज कॅपॅसिटन्स मेजरमेंटसाठी आपण यूज करतो, केल्विन ब्रिज लो रेजिस्टन्स साठी मेजरमेंटसाठी आपण यूज करतो. असे वेगवेगळे सर्किट आहेत. ते सर्किट कसे आहे, ते ब्रिज अरेंजमेंट मध्ये आहे, बरं आहे. मग हेच आपण ह्याचं जर असं स्केलेटन ब्रिज जर तयार केलं, ओके, तर काय होऊ शकतं, आपण त्याच्या सहाय्याने काय करू शकतो, ज्या अननोन क्वांटिटी आहेत, अननोन क्वांटिटी कोणत्या, त्यासाठी जे आपल्याला अननोन क्वांटिटी कुठल्या मेजर करायचं आहे, सो वी हॅव टू मेजर दी अननोन क्वांटिटी लाईक रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, फ्रिक्वेन्सी और क्यू. हे आपल्याला अननोन क्वांटिटी काय करायचे, मेजर करायचे. आणि ह्या मेजर करायला वेगवेगळे काय असतात, ब्रिजेस असतात. आणि त्याचं एक आपण स्केलेटन ब्रिज जर केलं किंवा स्केलेटन नेटवर्क जर तयार केलं, कोणतं नेटवर्क, स्केलेटन नेटवर्क, स्केलेटन नेटवर्क, हे जर आपण जर तयार केलं तर ते काय म्हणून यूज होऊ शकतं, तर इट इज जनरली युजफुल फॉर मेजरिंग दी अननोन क्वांटिटी. आणि ते जे स्केलेटन नेटवर्क कसं असतं, ते असं असतं पहा. थोडंसं अशा पद्धतीचं ते असतं, म्हणजे स्केलेटन टाईप असतं. तुम्ही बायोलॉजी मध्ये स्केलेटन शिकला असाल. हा तुमचा डिटेक्टर, हा रेजिस्टन्स, व्हेरिएबल रेजिस्टन्स,
ओके. हे आपलं काय आहे, स्केलेटन एलसीआर ब्रिज आहे. याला आपण काय म्हणतो, स्केलेटन एलसीआर ब्रिज. आणि ह्या ठिकाणी काही पॉइंट आहे ते लिहून घ्या. सो दिस इज ए, दिस इज बी, दिस इज सी, दिस इज डी, ई, एफ, जी, एच. हा तुमचा व्हेरिएबल रजिस्टर आर. यामध्ये व्हेरिएबल रजिस्टर आर आहे. आणि हा तुमचा डिटेक्टर. हा तुमचा काय आहे, डिटेक्टर आहे. आणि हा तुमचा सोर्स. सोर्स यस. असं काय आहे, स्केलेटन ब्रिज. आणि ह्याला आपण काय म्हणतो, स्केलेटन ब्रिज असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, स्केलेटन ब्रिज असं म्हणतो. स्केलेटन एलसीआर ब्रिज. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे जे इथे जे कॉम्पोनंट्स आहेत इथे किंवा हे जे लोकेशन आहे तिथे काय करायचं, फक्त ज्या गोष्टी आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल हे रेजिस्टन्स मेजरमेंट करायचं आहे. कशाचा रेजिस्टन्स मेजर करायचा, विस्टॉन ब्रिज पासून. तर विस्टॉन ब्रिजची जी अरेंजमेंट तिथे ही काय करायची, फक्त जॉईन करायची. जर तुम्हाला मॅक्सवेल ब्रिज करायचं तर त्या ठिकाणी पुन्हा मॅक्सवेल ब्रिजचे कॉम्पोनंट ऍड करायचं. स्केलेटन ब्रिज यासाठी तयार केला जातो की आपण प्लग अँड प्ले, म्हणजे काही गोष्टी प्लग करायच्या आणि काही गोष्टी मेजर करायच्या, यासाठी आपण काय करतो, स्केलेटन ब्रिजचा यूज करतो. आणि त्याच्या थ्रू त्या मेजर करतो. म्हणजे सगळी सर्किट डिझाईन करण्यापेक्षा एकच सर्किट असं तयार करायचं की ते अशा पद्धतीनं कॉन्फिगर करता आलं पाहिजे आपल्याला की त्याच्या थ्रू रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, फ्रिक्वेन्सी किंवा क्यू हे मेजर करता आले पाहिजे. आणि ह्याला आपण काय म्हणतो, स्केलेटन ब्रिज. आणि हे कशासाठी यूज करतो, तर पहिलं जे प्रिन्सिपल आहे, मेजरिंग दी अननोन क्वांटिटी, हे ह्याच्यासाठी आहे. सो इट कॅन बी यूज फॉर डीसी मेजरमेंट एज वेल एज एसी मेजरमेंट. जर डीसी मेजरमेंट करायचं असेल तर तुम्हाला इथे काय जोडावं लागेल, बॅटरी जोडावी लागेल. आणि एसी जर करायचं असेल तर तुम्हाला काय लागेल, फ्रिक्वेन्सी जनरेटर जोडावं लागेल. फॉर अ डिफरंट मेजरमेंट, simply operator has to plug in the components at a various terminals similar to different bridges, and therefore you can measure the different quantities such as resistance, capacitance, inductance, frequency as well as a Q factor of a circuit. आणि Q factor आपण काढलेला आहे. जर आपल्याला Q माहिती असेल तर काय असतो, Q म्हणजे काय, एनर्जी स्टोरेज डिवाइड बाय एनर्जी डिसिपेशन, म्हणजे ओमेगा एल अपॉन आर. जर तुम्हाला इंडक्टन्सची माहिती ह्यावरून तुम्ही इंडक्टन्स कॅल्क्युलेट केला, तुम्हाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी किती आहे माहित असेल, कारण सोर्स मध्ये तुम्ही प्रोव्हाइड करत असता, डिवाइड बाय रेजिस्टरची व्हॅल्यू किती आहे. ओके, ह्या रेजिस्टरची व्हॅल्यू किती आहे हे जर केलं तर तुम्हाला डायरेक्टली काय मिळतो, क्यू मिळतो. तसंच विस्टॉन ब्रिजच्या ठिकाणी विस्टॉन ब्रिजचे जे काही एलिमेंट आहेत ते काय करायचे, प्लग करायचे आणि मेजरमेंट घ्यायचं. केल्विन्स ब्रिजच्या वेळी केल्विन्स ब्रिजचं, मॅक्सवेलच्या वेळी मॅक्सवेल, शेअरिंगच्या वेळी शेअरिंग. अशा पद्धतीने तुम्ही काय मेजर करू शकता, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, फ्रिक्वेन्सी एज वेल एज अ क्यू मीटर ऑफ अ सर्किट. तर ही झाली पहिली गोष्ट कशाची, तुमची मेजरमेंटची. ओके, मेजरिंग दी अननोन क्वांटिटी. आणि दुसरी गोष्ट कुठली आहे, कन्व्हर्टिंग दी अननोन क्वांटिटी इंटू डिजिटल इन्फॉर्मेशन. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, यासाठी आपल्याला ओपॅम्प बेस्ड एक सर्किट काय करावं लागतं, यूज करावं लागतं. ते सर्किट कसं असतं, तर ते असं असतं पहा. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. पहिला आपण ब्लॉक्स काढू. एकूण
तर आपल्याला 3 गोष्टी मेजर करायच्या आहेत. तर हे काय, हा जो ब्लॉक आहे हा कसला ब्लॉक आहे, सो इट इज अ आउटपुट फ्रॉम एलसीआर सर्किट किंवा जे एलसीआर ब्रिज होतं, जे स्केलेटन ब्रिज होतं, हे ते आउटपुट फ्रॉम एलसीआर ब्रिज, आउटपुट फ्रॉम एलसीआर ब्रिज आलं. तर आपण इथं काय करू शकतो, हा सेक्शन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी, हा सेक्शन इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स मेजरमेंट करण्यासाठी, आणि हा सेक्शन क्यू मेजरमेंटसाठी, क्वालिटी फॅक्टर मेजरमेंट करण्यासाठी यूज करू शकतो. जर आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा असेल तर आपल्याला काय लागणार, जो करंट आहे त्याचं व्होल्टेजच्या स्वरूपात कन्वर्ट करावं लागेल. तर त्यामुळे आपल्याला I to V कन्व्हर्टर लागेल, I to V कन्व्हर्टर, I to V कन्व्हर्टर इथं तो लागेल. त्यानंतर हा काय तुमचा ऍम्प्लिफायर आहे. ओके, हा I to V कन्व्हर्टर आला, ह्या थ्रू आपण काय करतो, रेजिस्टन्स मेजर करू शकतो. म्हणजे इथला जो पार्ट आहे तो आता इथं कुठून इथं आपल्याला मेजर करायचा आहे, कारण हा रजिस्टरला इथं कनेक्ट झालेला आहे. एलएनसी समजा ही की इथं आली तर तुम्ही इंडक्टन्स आणि कॅपॅसिटर मेजरमेंट करू शकता. अशा वेळी तुम्हाला इथं कोणता ब्लॉक लागेल, तर एसी अँप्लिफायर लागेल, एसी अँप्लिफायर लागेल. तुम्हाला क्वालिटी मेजर करायचं असेल तर तुम्हाला काय लागणार, डीसी अँप्लिफायर लागेल. इथं पुन्हा काय लागेल, एसी अँप्लिफायर आहे, पण तो डायरेक्ट आपण एसी मेजर करू शकत नाही, त्यामुळे एसी टू डीसी कन्व्हर्जन करावं लागेल. इथे एसी अँप्लिफायर का लागेल, कारण तुमचा व्हॅल्यू कशा आहेत, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सच्या भाषेत आहे, म्हणजे ते फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट आहे त्या ठिकाणी, त्यामुळे आपल्याला एसी अँप्लिफायर लागेल. परंतु ऍक्च्युअली मेजरमेंट आउटपुट साईडला आपण एसी मेजर डायरेक्ट करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला ते डीसी करावं, कन्वर्ट करावं लागतं. त्यामुळे सो वी नीड सम एसी टू डीसी कन्व्हर्टर. इथे काय म्हणतं, रेजिस्टर तुम्हाला डायरेक्ट व्ही डायरेक्ट तुम्हाला डीसीच्या स्वरूपात मिळतो, त्यामुळे इथं तुम्हाला एसी टू डीसी कन्व्हर्टरची काही गरज नाही. सिम्पली अँप्लिफायर असेल तर काम होतंय. तसं डायरेक्ट हा काय डीसीचा आहे पार्ट, ओके, क्यूचा, त्यामुळे डीसी अँप्लिफायर झाला, इथं तुम्हाला मिळालं. हे इथं जर जोडलं तर तुम्हाला काय मिळेल, हा तुमचा ए टू डी कन्व्हर्टर असतो, कारण आउटपुट हे डिजिटल स्वरूपात आहे, त्यामुळे अॅनालॉग जे आउटपुट आहे ते डिजिटल स्वरूपात करण्यासाठी ए टू डी डिजिटल कन्व्हर्टर लागेल, आणि त्यानंतर तुमच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय होतील, डिस्प्ले होतील. हे असं काय आहे तुमचं, हे डिजिटल एलसीआर क्यू मीटर. ही फिगर काय आहे, फिगर डिजिटल एलसीआर क्यू, digital LCR Q meter. And depending upon measurement, appropriate switches can be selected. म्हणजेच काय, जर तुम्हाला रेजिस्टन्स सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही स्विच इथं करणार, रेजिस्टन्स मेजर होणार, त्यावेळी हा ए टू डी कन्व्हर्टर सुद्धा इथं स्विच कनेक्ट झाला पाहिजे. जर तुम्हाला इंडक्टन्स आणि कॅपॅसिटर मेजर करायचं असेल तर हा स्विच इथं जाईल, हा स्विच इथं येईल, तुम्हाला डिस्प्ले होईल. क्यू फॅक्टर मेजर करायचं असेल तर हा स्विच इथं येईल, डीसी अँप्लिफायर तो येईल. तर लक्षात घ्या, हे हा जो आहे आउटपुट फ्रॉम एलसी ब्रिज, हे कुठून आलं, हे ते इथून आलं, पहा लक्षात घ्या, इथून आलं. हे जे आउटपुट आहे डिटेक्टरचं, हे आपण कुठं जोडलं, तर आपण हे इथं जोडलं, याच्या इथं जोडलं टर्मिनलला. त्या थ्रू आपण आयदर यू कॅन मेजर रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स ऑर अ क्वालिटी फॅक्टर. रेजिस्टन्स डायरेक्ट आपल्याला मिळतो, तो डीसी स्वरूपात असतो, त्यामुळे सिम्पली आपल्याला काय करावं लागतं, करंट टू व्होल्टेज कन्वर्ट करावं लागतं, आणि सिग्नल हा खूप वीक असतो, त्यामुळे अँप्लिफाय थोडा करायचा आणि आउटपुटला द्यायचा. परंतु हा सिग्नल कसा आहे, अॅनालॉग फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे, परंतु आपलं जे पूर्ण सिस्टीम आहे ते डिजिटल आहे, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्ट करावं लागेल, त्यावरती प्रोसेस करावं लागेल आणि ते डिस्प्ले करावं लागेल. सिमिलरली इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स दे आर इन टर्म्स ऑफ एसी क्वांटिटी, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला एसी अँप्लिफायर द्यावं लागेल त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, आणि त्यानंतर डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एसी टू डीसी कन्व्हर्टर लागेल. त्यानंतर पुढचा सेक्शन अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन करणे आणि डिजिटल आउटपुट डिस्प्ले करणं. क्यू फॅक्टर हा डायरेक्ट डीसी मध्ये असतो, म्हणजे आर आणि क्यू हे डायरेक्ट डीसी मध्ये असतात, त्यामुळे फक्त डायरेक्ट अँप्लिफायर आहे, डीसी अँप्लिफायर, आणि त्यानंतर आउटपुट ए टू डी कन्व्हर्टर आणि डिस्प्ले, असं हे तुमचं डिजिटल एलसीआर क्यू मीटर असतं.
म्हणजेच आता आपण सुरुवातीला काय पाहिलं, सुरुवातीला त्याच्या डेफिनेशन पासून पाहिलं. काय डेफिनेशन आहे त्याची? तर क्यू मीटर म्हणजेच काय? इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर दी क्वालिटी ऑफ अ क्वालिटी फॅक्टर ऑफ अ सर्किट. ओके, त्याला आपण काय म्हणतो? क्यू मीटर असं म्हणतो. तर त्याला दुसऱ्या भाषेत एनर्जी स्टोरेज फॅक्टर असं सुद्धा म्हणतात. आणि त्याची डेफिनेशन काय आहे? इट इज अ रेशिओ ऑफ एनर्जी स्टोर्ड इन अ डिव्हाइस टू द एनर्जी डिसिपेटेड बाय द डिव्हाइस. एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस कोणते कोणते? तुमचे इंडक्टर्स आणि कॅपॅसिटन्स, बरोबर आहे ना. आणि एनर्जी डिसिपेटेड डिव्हाइस कोणता आहे? तर रेजिस्टन्स आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे क्यू मीटर, हे कशासाठी यूज केलं जातं? रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉइलची क्वालिटी डिटरमाइन करण्यासाठी, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स, इतर सगळ्या गोष्टी मेजरमेंट करण्यासाठी काय करू शकतो आपण? क्यू मीटर यूज केलं जाऊ शकतं. आणि बाय डेफिनेशन काय आहे? क्यू इज नथिंग बट ओमेगा एल अपॉन आर, एनर्जी स्टोरेज डिवाइड बाय एनर्जी डिसिपेटेड, और 1 अपॉन ओमेगा सी आर. हे 1 अपॉन ओमेगा सी आर कुठून आलं? जर तुम्ही जर बघितलं तर आपण कॅपॅसिटन्स कसं लिहितो? एक्सी आपण जनरली कसं लिहितो? एक्सी इज इक्वल टू, दॅट इज कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इज इक्वल टू 1 अपॉन जे सी एक्स असं लिहितो. त्यामुळे ह्या रेसिप्रोकलच्या भाषेत आहे, त्यामुळे तो 1 अपॉन ओमेगा सी आर असं आलं. Omega is angular frequency at a resonance, L is the inductance, C is a capacitance, and R is the effective resistance of a coil or a capacitor. त्यानंतर आपण काय पाहिलं की आपल्याला काय करायचं आहे? डिजिटल एलसीआर क्यू मीटर किंवा एलसीआर क्यू ची बेसिक वर्किंग पाहायचं आहे. त्यासाठी पहिलं नेटवर्क कोणतं आहे? तर सिरीज रेझोनन्स सर्किट. हे जर तुम्हाला समजलं तर हे बेसिक प्रिन्सिपल आहे कशावरती? क्यू मीटर साठी. तर हे बेसिक एलसीआर सर्किट, आणि त्यावर आपण काय केलं? एक इक्वेशन फाइंड आउट केलं. ते काय इक्वेशन आहे किंवा ह्या सर्किटची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? इट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक्स दॅट द व्होल्टेज अक्रॉस कॉइल or voltage across capacitor equals to applied voltage times Q factor of a circuit. त्यामुळे EC is equal to EL is equal to QE. हे त्याचं काय आहे? प्रिन्सिपल आहे. त्यामुळे आपण काय करतो? जनरली डिजिटल एलसीआर क्यू मीटर कडे जातो ओव्हर दी अनालॉग वन. आणि काय ऍडव्हान्टेजेस आहेत डिजिटल इन्स्ट्रुमेंटचे? तर हाय अॅक्युरेसी, हाय इनपुट इम्पिडन्स, स्मॉल इन साईज आणि लो वेट, हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. तर आपण दोन पद्धतीने एलसीआर क्यू मीटर डिझाईन करू शकतो. तर पहिला पार्ट कुठला? मेजरिंग द अननोन क्वांटिटी. तो त्या सुरुवातीला तो पार्ट डिझाईन करायचा, आणि त्यानंतर कन्व्हर्टिंग दॅट अननोन क्वांटिटी इन डिजिटल इन्फॉर्मेशन. असं असेल तर आपण एक डिजिटल एलसीआर क्यू मीटर डिझाईन करू शकतो. त्यासाठी आपण एक स्केलेटन ब्रिज तयार करणार, आणि ह्यामध्ये गोष्टी नुसत्या प्लग करत गेलो तर आपल्याला वेगवेगळे ब्रिजेस किंवा वेगळे नेटवर्क तयार करू शकतो. आणि हे जे आउटपुट आहे हे आपण कुठे फीड केलं? तर हे आपण जे तुमचं डिजिटल एलसीआर क्यू मीटरचा जो पुढचा डिजिटल पार्ट आहे तिथं केलं. आणि ह्या पद्धतीनं आयदर यू कॅन मेजर रेजिस्टन्स, इंडक्टर, कॅपॅसिटन्स और अ क्वालिटी फॅक्टर ऑफ अ सर्किट. And this is a block diagram of LCR, digital LCR Q meter. ओके, तर कुणाला काही शंका आहे का बघा या ह्याच्यापर्यंत पॉइंट पर्यंत? आपण इथे थांबू मग. समजलं का बघा सर्वांना? प्रेझेंट आहेत ना सगळे? ओके, जर नसेल तर मी काय करतो? रेकॉर्ड स्टॉप.